हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तेव्हा परमेश्वराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, त्याचे उपकार मानतो की त्याने पुन्हा एकदा टीव्ही चॅनलच्या द्वारे आपल्यापर्यंत परमेश्वराचं वचन पोहोचण्याची संधी दिली। मनापासून देवाला धन्यवाद देतो आणि जीजस इंडिया टीव्ही आणि बंधू बनकर यांचे प्रभूमध्ये आभार मानतो की चांगली संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। नव्हे तर मी असं म्हणेल की या शेवटच्या काळात देवबापाने सर्व जगासाठी ही हंगामाची वेळ म्हणून मोकळी केलेली आहे आणि प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यावा। कारण प्रियजन हो, दिवस फार वाईट आहेत। या वाईट दिवसामध्ये आपण संधी साधून घ्यावी असं परमेश्वराचं वचन सांगतं। आज जो विषय मी आपल्या पुढे ठेवणार आहे तो म्हणजे उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही, समजत नाही। सर्वत्र जर आपण पाहिलं तर एक भीतीचं वातावरण आहे। लोक जगतायत, परंतु त्या जगण्यामध्ये एक भीती आहे। कोणती भीती? तर प्रत्येक मनुष्याला मरणाची भीती आहे। काही दिवसापूर्वी एका प्रतिष्ठित व्यक्तीची मुलाखत मी ऐकली आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही सगळ्यात जास्त कशाला भीता? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी सगळ्यात जास्त मरणाला भीतो आणि म्हणून आनंदाने जगतो। कारण मरण कधी येऊ शकतं, म्हणून प्रत्येक दिवशी आनंद घ्यायचा, आनंद करायचा। प्रियांनो, या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला असं वाटतं फक्त जगायचं आणि त्या प्रकारे तशा पद्धतीने लोक जगायचा प्रयत्न करतायत आणि या जगातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचा उपभोग घेत आहेत, त्या उपभोगामध्ये पूर्णतः आनंद शोधत आहेत। परंतु ज्यांना देवाचं वचन समजलेले, सत्य समजलेले जे लोक आहेत ते जेव्हा देवाच्या पवित्र वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करतात तेव्हा सहज प्रत्येक विश्वासणाऱ्याचा हा विश्वास जागृत होतो। आम्ही जे या ठिकाणी जगत आहोत हे काही दिवसाचं, काही वर्षाचं, काही महिन्याचं आमचं जगणं आहे। नीतिसूत्रे करता असं म्हणतो की उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही। जर उद्याची खात्री नाही तर मग आजच सर्व काही संपून टाकायचं का? समजा जर आपण घरामध्ये जेवण बनवलेलं आहे, उद्याची काही गॅरंटी नाहीये, मग आजच खाऊन टाका। चांगले चांगले कपडे आपल्या घरामध्ये कपाटामध्ये आहेत, आजच सगळे कपडे वापरा, उद्याची गॅरंटी नाहीये। सगळ्या हाऊस मौजी ज्या आहेत ते आजच करा, उद्याची गॅरंटी नाहीये। मग स्वैराचाराचं जीवन जगा, बेपरवा जीवन जगा। याच्यासाठी देवाचं वचन आपल्याला उद्याची खात्री नाही असं सांगत नाही, याकरता नाही। हे सुंदर जग देवाने मनुष्यासाठी निर्माण केलं। गीतकर्ता असं म्हणतो, हे जमी आसमा बहारों का समा, दुनिया बनाने वाले की ये सब है गवाह। हे सुंदर सृष्टी आपण पाहतो ते देवाने मानवासाठी निर्माण केलेली आहे। ते यासाठी की या सृष्टीकडे पाहत असताना या सृष्टीचा जो निर्माण करता आहे त्या निर्माणकर्त्यावर आम्ही प्रेम करावं, त्या निर्माणकर्त्याला आपण ओळखावं। ही जी सृष्टी आपण अनुभवतो ती अशीच अस्तित्वात आलेली नाहीये, डार्विनच्या सिद्धांतानुसार नाही, तर देवाचं पवित्र वचन स्पष्ट रीतीने सांगतं की देवाने
शब्दाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि त्यामध्ये मनुष्य मातीचा घडवला, मातीचा पुतळा केला, त्यामध्ये त्यांनी प्राणवायू फुंकला आणि त्याला जीवधारी असं केलं. फक्त त्याला जिवंत केलं, जीवधारी केलं असं नाही, तर मनुष्याला देवाने आगाऊ इतर प्राण्यापेक्षा आशीर्वाद देऊन ठेवला. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि पृथ्वीवर जे काय आहे ते सर्व सत्तेत आणा. हालेलुया. देवाने मनुष्याला निर्माण केलं ते विदाऊट किंवा विना अधिकाराचं नाही, विना सामर्थ्याचं नाही. सर्व काही देवाने मनुष्याच्या कल्याणार्थ त्यांनी निर्माण केलेलं आहे. परंतु जेव्हा मनुष्याने देवाच्या विरुद्ध पाप केलं तेव्हा तो देवाच्या गौरवाला उन्हा पडला. देवामध्ये आणि मनुष्यामध्ये त्यांच्या सहवासामध्ये कुठली दरार नव्हती. असं कधीच घडलं नाही की देव येत आहे आणि मनुष्याला ते समजलं नाही. सहज देव मनुष्याला म्हणजे आदामाला भेटण्यासाठी येत असत. आदाम पूर्णतः सहज, जसं घरातलीच ती व्यक्ती आहे तशा प्रकारे आदाम रोज देवाला भेटण्यासाठी तयार असत. कुठली आडभिंत नाही, कुठलाही संकोच नाही. शास्त्र सांगतं आदाम आणि हवा जे प्रथम स्त्री पुरुष निर्माण केले ते नग्न होते, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा संकोच वाटला नाही, कारण देवाची समक्षता त्यांच्या भोवती होती. देवाच्या कृपेचं कव्हर त्यांच्या भोवती होतं. परंतु जेव्हा त्यांनी पाप केलं तेव्हा त्यांच्यामध्ये मरण आलं. कारण एदेन बागेमध्ये जे झाड परमेश्वराने लावलेलं होतं त्या झाडाच्या फळाविषयी आदामाला सूचना दिलेली होती की तुला वाटेल त्या तुला वाटेल त्या झाडाचं फळ तू खा, परंतु मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, त्याला स्पर्शही करू नको. पण आदामाने देवाची आज्ञा मोडली, हवेने आज्ञा मोडली, आदामाने आज्ञा मोडली आणि त्या झाडाचं फळ खाल्लं. आणि ते देवाच्या वचनाप्रमाणे लगेच मेले नाही, परंतु मरणाची प्रक्रिया फळ खाल्ल्यानंतर सुरू झाली. आणि मग सर्वत्र आदामासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं. जे प्राणी पक्षी त्यांच्याजवळ खेळत होते, बसत होते, आता मात्र ते सर्व आदामापासून दूर गेले. आदामामुळे भूमीला शाप आला. आदामाच्या पापामुळे भूमी शापित झाली आणि आदामासाठी, हवेसाठी आणि त्यांच्या संततीसाठी कुठलीही जागा सुरक्षित राहिली नाही. कुठेही आदाम आणि त्याची संतती सुरक्षित नाही. आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आपण आपल्या घरात सुद्धा सुरक्षित नाही, आपण रस्त्यावर सुरक्षित नाही, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही, कुठेही सुरक्षितता नाही. तर आदामाच्या चुकीमुळे, आदामाच्या पापामुळे संपूर्ण पृथ्वी जणू काय कब्रस्तान अशी बनलेली आहे. भीती 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 आणि एकच भीती आहे, ती म्हणजे मरणाची भीती. देवाच्या लोकांना देव परमेश्वर देखील संपूर्ण संबंध मानव जातीला सूचना देत आहे. ती का? कारण मनुष्य विसरत चाललेला आहे देवाला, मनुष्य विसरत चाललेला आहे देवाच्या आशीर्वादाला, मनुष्य विसरत चाललेला आहे देवाच्या समक्षतेला. आणि म्हणून देवबाप त्या लोकांना सूचना देत आहे की उद्याची खात्री बाळगू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला समजत नाही.
स्तोत्र संहिता याचा 39वा अध्याय आणि 5 वचनामध्ये स्तोत्र करता म्हणतोय, परमेश्वरा माझे आयुष्यमान किती हे मला समजू दे. 4थ्या वचनामध्ये मी किती नश्वर आहे मला कळू दे. आणि देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी त्याला त्याचं वय सांगतं की देवाने मनुष्याच्या आयुष्याचे दिवस चौंगाभर केलेले आहेत. अरबी भाषांतरामध्ये वीतभर केलेले आहेत असं म्हटलेलं आहे. वेळ फार कमी आहे. आमच्या आयुष्याचे दिवस चौंगाभर आहेत, कमी आहेत. कधी कधी आपल्याला असं वाटतं बेपरवा जीवन जगतो, स्वैराचाराचं जीवन जगत असताना असं वाटतं की मी फार वर्ष जगणार आहे. दुसऱ्याच्या घराला आग लागलेली फार सुंदर दिसते, परंतु जेव्हा तीच आग आपल्या घराला लागते ना तेव्हा त्याचे चटके कळतात. आपण कधी कधी लोकांच्या प्रेतक्रियेमध्ये सहभागी होतो आणि सांत्वन करतो त्यांचं, रडू नका, शांत व्हा, गप्प बसा. सांत्वन करायला सोपं जातं, पण जेव्हा आपल्यावरच ती वेळ येते तेव्हा ते दुःख किती तीव्र असतं त्याची कल्पना आपल्याला येते. प्रियजन हो, देवाच्या पवित्र वचनाप्रमाणे आपल्या आयुष्याचे दिवस फार कमी आहे, फार कमी आहे. वीतभर, चौंगाभर. स्तोत्र 90:5 आणि 6 मध्ये असं म्हटलेलं आहे, मानवाचं आयुष्य गवताप्रमाणे आहे, वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो, वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुनरुपी संबंध जडत नाही. पुढे तो म्हणतो की आम्ही आपली वर्ष मंदवणाऱ्या सुराप्रमाणे घालवितो. मंदवणारा सूर म्हणजे बेसुरे. काही लोक जीवनामध्ये असं जगतात की त्या जगण्याला काही तालही नसतो आणि सुरही नसतो, बेसुरी. ताल नाही, सूर नाही, पण जगायचं म्हणून जगायचं. म्हणून स्तोत्र करता मोशे त्या ठिकाणी म्हणतो, आम्ही आपली वर्ष मंदवणाऱ्या सुराप्रमाणे घालवितो. कुठलं सूर नाहीये जगण्यामध्ये, कुठलाच ताल नाही. शास्त्र सांगतं, देवाचं वचन सांगतं, उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला सांगता येत नाही. योबाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 13वं वचन. योग 21:13. मनुष्य सहज क्षणात अधोलोकी जातात. आम्ही कधी कधी पाहतो, एक ऑफिस मध्ये काम करतो, एक व्यक्ती काम करत आहे आणि काम करता करता अटॅक आलेला आहे. काय हसता हसता अटॅक येतो. काही रस्ता ओलांडताना अचानक भरधाव वेगात गाडी येते, चूक काही नाही, तो उडून जातो. काल ताप आला, हॉस्पिटल मध्ये नेलं, मेंदूत ताप गेला, काही कळण्याच्या आत डेट. डेंग्यूचं मच्छर चावलं, वेळेत इलाज मिळाला नाही, 4-5 दिवस गेले इलाज करण्यामध्ये. नंतर डॉक्टर सांगतात आता ही केस हाताच्या बाहेर गेलेली आहे. काही समजण्याच्या आत हे घडतं. प्रिय भावांनो, बहिणींनो, जीवन हे अनिश्चित आहे. न सांगता मृत्यू येऊ शकतो. म्हणून शास्त्र सांगतं, उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. एका दिवसात काय होईल हे तुला समजत नाही.
दुसरे करीन त्याचा 6वा अध्याय आणि दुसरं वचन. दुसरे करीन 6वा अध्याय आणि दुसरं वचन. शास्त्र सांगतं आज तारणाचा दिवस आहे. आज तारणाचा दिवस आहे. एक गीतकर्त्याने म्हटलेलं आहे, कल के भरोसे पर न रहना, कल का भरोसा कभी न करना, कल क्या होगा किसी ने न जाना. आहे कुणाला खात्री उद्याची, उद्या काय होईल कळणार नाही. जरी लाड केले या देहास जपले, पापामध्ये सांगरे कोण तरले. प्रियजन हो, कठीण दिवस आहे आणि या कठीण दिवसामध्ये रोज परमेश्वर मानवाला सूचना देत आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊन तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवाची इच्छा नाही की आम्ही अकाली मरावं. आज जगामध्ये लोक असं जगतात की खूप दिवसाची खात्री आहे, गॅरंटी, खूप दिवस जगणार. बेपरवा, मी मगाशी म्हटलं, बेपरवा जीवन जगतात, स्वैराचाराचं जीवन जगतात. इतकिंचितही त्यांना वाटत नाही उद्या काय होईल. परंतु देवाचे वचन सूचना देत आहे, उद्या काय होईल हे तुला कळत नाही, समजून घे. आम्ही रोज बायबल वाचतो, रोज प्रार्थना करतो. आणि काय प्रार्थना असतात? स्वार्थी प्रार्थना. प्रार्थना म्हणजे मागणे. दे, फार भली मोठी लिस्ट देवाकडे देतात. देवा हे दे, ते दे, ते दे, सगळं काही दे. आणि त्या देण्यामध्ये सर्व काही जगिक असतं, वरचं काहीच नाहीये. प्रभू म्हणतो जगात संपत्ती साठवू नका, तर स्वर्गात संपत्ती साठवा. तिला कसर लागणार नाही, जंग चढणार नाही. कारण आमच्या प्रार्थनेची लिस्ट सर्व जगिक असते. मला बरं कर, रात्रभर सांभाळलं, दिवसभर सांभाळ. दिवसभर सांभाळलं, झोपण्याच्या वेळेस म्हणतो की दिवसभर सांभाळलं, रात्रभर सांभाळ. माझ्या लेकरांना सांभाळ, मला गाडी दे, मला बंगला दे, मला घर दे, मला चांगली नोकरी दे, मला भरपूर पैसे दे, चांगला पगार दे. रोज आणि रोज आमच्या रोजच्या ठरलेल्या प्रार्थना, रुटीन प्रेयर, मागणे. दे दे दे. आमची भूक कधी संपत नाही. कधीतरी अशी प्रार्थना केली का की देवा द्यायचं बंद कर आणि मी तुला देतो. हालेलुया. देवा तू द्यायचं बंद कर, मी तुला देतो. दानियल दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून प्रार्थना करीत असे. हालेलुया. दानियेलाला दोन्ही जीवनाची खात्री होती. हालेलुया. दोन्ही जीवनाची खात्री. इथे मी जगत आहे ते प्रभू बरोबर जगत आहे, आणि यानंतरही मी जगेल तर प्रभू बरोबरच जगेल. प्रिय भावांनो, बहिणींनो, या जगात जीवन जगत असताना देवाची आस, देवाची मैत्री, देवाचं सानिध्य, देवाबरोबरचं ऐक्यता, देवाबरोबर फेलोशिप जर असेल ना, तर स्वर्गात निश्चित त्याच्या बरोबरच फेलोशिप असेल. जर इथे देवाबरोबर फेलोशिप आहे, देवाबरोबर सहभागिता आहे, तर स्वर्गात देखील देवाबरोबर सहभागिता असेल. परंतु असं कधीच घडणार नाही. इथे जर देवाबरोबर सहभागिता नाही, तर स्वर्गात निश्चित अर्थाने देवाबरोबर सहभागिता नसेल. रोमकराच्या पत्रामध्ये असं म्हटलंय, 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये, 8वा अध्याय 6वं वचन, देहाचं चिंतन मरण आहे. देहाचं चिंतन मरण आहे, पण आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे.
दानिएलाला खात्री आहे मी प्रार्थना करतो आणि मला देवाच्या सान्निध्यात राहायला आवडतं. म्हणून पौल बोलतो जगणे ख्रिस्त आणि मरण लाभ. मला इथे सवय लागलेली देवाबरोबर राहण्याची. राजाच्या हुजरात दानिएल आहे. सकाळी प्रार्थना करतो, गुडघे टेकतो, राजाच्या दरबारात कामाला जातो. दुपारी घरी जेवायला येतो आणि जेवणाच्या अगोदर प्रार्थना करतो गुडघे टेकून. परत कामावर जातो, संध्याकाळी येतो, परत गुडघे टेकून प्रार्थना करतो. मरणासाठी संपण्याकरिता दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. कशासाठी टाकलं? त्यांनी मरावं, दानिएलाच्या प्रार्थना संपाव्यात. पौल म्हणतो जगणे ख्रिस्त मरण लाभ. दानिएलामध्ये प्रामाणिकपणा होता. दानिएला देवाचं भय होतं. त्या देवाच्या भयामुळे दानिएलाचा प्रामाणिकपणा त्याच्या प्रत्येक कामात दिसत होता. त्याचं पवित्र जीवन, त्याचा प्रामाणिकपणा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याच्या प्रत्येक कृती कधी चुकीच्या नव्हत्या. देवाच्या लोकांनो, जर देवाबरोबर आपला नाते संबंध व्यवस्थित असेल तर लोकांबरोबर सुद्धा आपला संबंध व्यवस्थित असेल. हालेलुया. ज्यांचा देवाबरोबर नाते संबंध व्यवस्थित नाही त्यांचा लोकांबरोबर सुद्धा नाते संबंध व्यवस्थित राहू शकत नाही. लोकांच्या सुवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 12व्या अध्यायात 13 ते 21 वचनामध्ये एक जण येतो, प्रभू माझ्या भावाबरोबर प्रॉपर्टी करता वाद आहे. प्रभू जमिनीचा वाद आहे आणि या जमिनीचा वाद तू सोडव. प्रभू म्हटलं कोणी मला तुमच्यावर न्यायाधीश नेमलं. मग त्यांनी एक दाखला दिला. एक श्रीमंत मनुष्य होता, धनवान मनुष्य होता. त्याच्याकडे भरपूर शेती होती. त्यांनी शेती पेरली, भरपूर धन मिळालं. जागा नाही धान्य साठवायला, कोठार कमी पडले. तो म्हणजे कोठार मोडील आणि मोठी कोठार बांधील. त्यांनी मोठी कोठार बांधली. धान्याचा मोठा ढीग लागला आणि तो धान्यावर बसलेला आहे आणि म्हणतोय जीवा खा पी मौज मजा कर, कारण पुष्कळ दिवस पुरेल एवढं अन्न तुझ्याकडे आहे. परंतु त्याच वेळेला परमेश्वराची वाणी त्याला आली की अरे मूर्खा, आज रात्री तू मरणार आहेस. आज रात्री तुला देवाज्ञा होणार आहे. प्रियजन हो, ज्यांचं नातं देवाबरोबर चांगलं त्यांचं नातं लोकांबरोबर चांगलं. हालेलुया. देहाचं चिंतन मरण आहे, पण आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे. हालेलुया. उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. राजा बेचैन. राजाने त्याच्यावर सही केली, द्वाहीवर सही केली, करारावर सही केली. पण राजा मनातून बेचैन आहे. राजा रात्रभर झोपला नाही. दानिएलामध्ये जे प्रेम होतं, दानिएलामध्ये जो प्रामाणिकपणा होता, दानिएलामध्ये जी पवित्रता होती ती ख्रिस्ताची होती, देवाची होती, परमेश्वर पित्याची होती. देवाने दानिएलाला सिंहाच्या गुहेत सिंहाचं भक्ष होऊ दिलं नाही. हालेलुया. देव या भूतलावर देखील मरणापासून वाचवतो. नीतिसूत्र करता 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतो, नीती 3 म्हणतो तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव.
माझ्या मुला, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, त्यापासून वयोवृद्धी, दीर्घायुष्य आणि कल्याण तुला प्राप्त होते. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, वयोवृद्धी, दीर्घायुष्य आणि कल्याण तुला प्राप्त हो. देवाच्या लोकांनो, आम्ही गांगरून जाऊ नये, घाबरून जाऊ नये. देवाचं पवित्र वचन आपल्या संगती जेव्हा बोलतं तेव्हा ते सांगतं, उद्याची खात्री मानू नको. एका दिवसात काय होईल हे तुला समजत नाही. मी जर आज प्रभू बरोबर आहे तर उद्याही मी प्रभू बरोबर असेल. आज बायबल वाचलं का? आज प्रार्थना केली का? आज माझ्या वैराला मी क्षमा केली का? प्रार्थना तो रोज करतो. प्रत्येक प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थनेमध्ये प्रत्येक जण प्रत्येक दिवशी म्हणतो, जसे मी आपल्या अपराधाची क्षमा केली तशी तू माझ्या अपराधांची कर. हिंदीमध्ये फार सुंदर शब्द वापरलेला आहे, परमेश्वर ठट्ठा में उड़ाने वाला परमेश्वर नहीं है. परमेश्वर सांगती चेष्टा करू नका, मजाक करू नका. तो ठट्ठा में उड़ाने वाला परमेश्वर नहीं है. आम्ही रोज प्रार्थना करतो, जशी मी माझ्या अपराधांची केली तशी देवा माझ्या अपराधांची क्षमा कर. परंतु लहानपणी आपल्या कोणाचे तरी भांडण झालेले असतात, पूर्वजांचे, आई वडिलांचे, अजूनही आम्ही त्यांच्या संगती बोलत नाही. लग्न कार्यात गेले की ती व्यक्ती पाहिली की इकडे तोंड करतो. कोणाच्या मैतीत गेलो तरी ते एखाद्या व्यक्तीला पाहिलं का तिकडे तोंड करतो. प्रार्थना करणाऱ्या लोकांना हे शोभत नाही. प्रॉपर्टीची वाद माहित असतं, मी खोटा दावा दाखल केलेला तरी कोर्टात चक्र मारतो. वो धरती का राजा वो सरकार है, निराला मसीहा का दरबार है. निराला मसीहा का दरबार है. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ में. काही लोकांना अशी सवय लागलेली आजकाल की कोणीतरी प्रीचरनी यावं आणि माझं भविष्य सांगावं की ब्रदर तुम्ही चुकले, ब्रदर तुम्ही, सिस्टर तुम्ही चुकलात, सिस्टर ब्रदर तुम्ही काल पाप केलं. कोणीतरी सांगायची गरज काय? आजकाल देवाचं वचन वाचण्यापेक्षा, देवाचं वचनाला बोलू देण्यापेक्षा लोकांचं बोलणं ऐकायला तयार होतात. आणि मग ख्रिस्ताबरोबर एखाद्याचं नाव जोडायलाच पाहिजे. अमक्या अमक्या पालकांनी सांगितलं, त्यांनी मला खात्री दिली. प्रिय भावांनो, बहिणींनो, रोज देवाचं वचन आपल्या संगती बोलत असतात. भिवू नको हा शब्द 365 वेळा देवाच्या पवित्र वचनामध्ये, बायबल मध्ये आलेला आहे. देव बाप रोज बोलतो भिवू नको. पण तरी स्पेशल भविष्य सांगण्याची गरज पडते. पूर्वी असं आपल्या हातात जसं बायबल आहे तसं बायबल नव्हतं. नियमशास्त्र होतं, मूषकृत तयारी केलेलं ग्रंथ पंचक. त्यानंतर जसे जसे इस्रायलाच्या बाबतीत घटना घडत गेल्या, यशया, यिर्मया, एहेजकेल, दानियल, योना, मिका, जेवढे संदेश होते त्या काळामध्ये त्यांनी संदेश दिला. त्या काळाचा वृत्तांत त्यांनी लिहून काढला. काही लोकांनी स्वतः लिहिलं, तर काही लोकांनी त्यांचं चरित्र लिहिलं. आणि या सर्व गुंडाळ्या एकत्र केल्या ते पवित्र शास्त्र. तेव्हा देवाच्या संदेश त्यांनी सांगण्याची गरज होती. देवाचे संदेश ते एखाद्या गावात जर गेले तर लोक घाबरत असत. संदेशाने काय निरोप आणला आणि मग संदेशाकडे जात असताना ते रिकामी जात नसत. शाऊलाची गाढवं हरवली, तो भरपूर भाकरी आणि काय काय सामान घेऊन तो शमूएलाकडे गेला. संदेश आला तर गावातले लोक घाबरायचे, राजाला घाम फुटायचा.
की संदेश आलेला आहे. काय संदेश आहे? पूर्वी जी पवित्र शास्त्रातली जी पद्धत आहे सेवेची, कार्याची, राजा, याजक आणि संदेष्टा, तीन पदरी सेवा असायच्या. राजा, याजक आणि संदेष्टा. तर याजक सुद्धा घाबरत असे संदेष्टाला, आणि राजाचा तो विषय सोडा. संदेष्टाचं पद, याजकाचं पद हे उच्च होतं, संदेष्टा मध्ये असायचा, आणि राजा हे शेवटचं पद होतं. प्रियजन हो, परंतु राजा देखील संदेष्टाला घाबरत असे. आजच्या काळात उलट घडत आहे की संदेष्टेच याजकच राजाकडे चालले. हे याजक लोकच राजाकडे जात आहेत. त्यांना देवाबरोबर राहण्याची खात्री नाही. देवाबरोबर राहण्याची, वर कोणी पाहिलं स्वर्ग, कोणी पाहिलं नरक, इथंच मोठमोठे मौज मजा करून घ्या. मी मागच्या संदेशामध्ये सांगितलं की येशूचं गौरव बाजूला, स्वतःचं गौरव, स्वतःचे फोटो, स्वतःचे नाव, स्वतःची बढाई, स्वतः पुढे मोठमोठ्या डिग्र्या. येशू पुढे एकही डिग्री नव्हती. प्रियजन हो, हे सर्व काही लयास जाणार आहे. जे आम्ही पाहतो, शास्त्र सांगतं, जे पाहता पाहता नष्ट होते, त्याकडे तू आपली नजर लावली काय? उद्याची खात्री मानू नको, कारण उद्या काय होईल हे तुला सांगता येत नाही, हे तुला कळत नाही. आज तारणाचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. आज तारणाचा दिवस आहे. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 6 आणि 11 वचनामध्ये ख्रिस्त येशू पापी लोकांसाठी मरण पावला आहे. पेत्राचे दुसरे पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की देव आम्हाला संधी देतो. देव आमचं सर्व काही धीराने सहन करतो, ते यासाठी की कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी देवबापाची इच्छा आहे. आज मी आपल्याला या गोष्टी म्हणजे अगदी हा संदेश अर्ध्या तासाचा, 1 तासाचा नाही, तर खूप दिवस चालेल असा हा संदेश आहे. पण थोडासा एक प्रयत्न केलेला आहे की कोणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. देहाच्या चिंतनापासून माणसाला स्वतःला अलिप्त ठेवा आणि आत्म्याच्या चिंतनाच्या पाठीमागे लागा. कारण देहाचं चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे. म्हणून उद्याची खात्री मानू नका. आजचा दिवस देवापाने आपल्याला दिला. गुडघे टेका, पश्चाताप करा, रडा, कारण ख्रिस्त येशू आपल्यासाठी कॅल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावला, त्याने रक्त सांडलं, आणि प्रभू देवाचं वचन सांगतो, तुमचे पाप लाखेसारखे लाल असले तरी मी बर्फासारखे शुभ्र करेल. कोणी आपल्या पापाची आपल्याला क्षमा करणार नाही, कोणी आपल्याला माफ करणार नाही, कोणी आपले एक्सक्यूज करणार नाही, परंतु आडव्या उभ्या लाकडावर टांगलेला प्रभू येशू ख्रिस्त तो बाहू पासरून म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय जिवंत देवा, मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, तुझ्या वचनात आम्ही आज वाचलेलं आहे, शिकलो आहोत. उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. प्रभू, खरोखर आम्हाला उद्या काय होईल हे कळत नाही, परंतु प्रभू आम्ही तुला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. पण प्रभू, आजचा दिवस आमच्यासाठी तुझ्यामध्ये चांगला आहे, तर उद्याचा दिवसही आमच्यासाठी चांगलाच असेल. बापा, तू आमचं कधी वाईट करणार नाहीस, तर तू तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगात पाठवलास. म्हणून या भूतलावर राहणाऱ्या प्रत्येकाने पश्चाताप करावा, आपले पाप पदरी घेऊन ख्रिस्ताकडे यावं, अरे ईश्वरकृत जे तारण आहे ते त्यांनी मिळवावं, याकरिता प्रत्येकांना मदत कर. आज तुझं वचन प्रत्येकाच्या हृदयात टोचले जाऊ दे बापा. प्रभू देवा, हे तुझं पवित्र वचन आहे. तुझं वचन सांगतो, तू आपला अन्न जलाशयावर सोड, बहुत दिवसांनी तू तुझ्या हाती. प्रभू, तुझ्या वचनाची भाकर तुझ्या लोकांना आज या ठिकाणी दिलेली आहे. तू कार्य कर, चमत्कार कर.
आणि लोकांना नाशापासून, नरकापासून, नरकाच्या वाटेने जे लोक चालले त्यापासून त्यांना वाचव आणि हो दे तुझं महान गौरव. प्रभू येशूच्या नावात या सर्व नंतर देवा तुला केलं म्हणून तू स्वीकार. आमेन.